यंदा 15 जानेवारीला साजरी होणारी मकर संक्रांत जाणून घ्या पूजा, मुहूर्त, वाहन आणि महत्त्व। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो। एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्याच्या प्रवेशास संक्रांती म्हणतात। खरे तर मकर संक्रांतीमधील मकर हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे व संक्रांती म्हणजे संक्रमण। या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात। 2020 मध्ये 14 जानेवारी रोजी रात्री 2:21 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल। याच कारणास्तव यंदा मकर संक्रांतीचा उत्सव बुधवारी 15 जानेवारी रोजी सूर्योदय व्यापिनी तिथीमध्ये साजरा केला जाईल। यावर्षी मकर संक्रांतीला सूर्य आणि बुध एकत्रितपणे बुधादित्य योग बनवित आहेत। याशिवाय उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असल्याने वर्धमान नावाचा एक शुभ योग तयार होत आहे। मकर संक्रांत पूजा, मुहूर्त। पुण्यकाळ मुहूर्त 7:15 ते 12:30 कालावधी 5 तास 14 मिनिटे। महापुण्यकाल मुहूर्त 7:15 ते 9:15 कालावधी 2 तास 0 मिनिटे। संक्रांत क्षण 1:53 यंदा संक्रांतीचा उत्सव उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पंचमीला असणाऱ्या संक्रांतीच्या दरम्यान साजरा केला जाईल। यामुळे ही संक्रांत आनंद प्रदान करणार आहे। या वर्षीचे संक्रांतीचे वाहन गर्दभ असणार आहे। सूर्याच्या उत्तरायणानंतर देवांचा ब्रह्ममुहूर्त उपासनेचा काळ सुरू होतो। या काळातच मूर्तीची प्रतिष्ठापना, गृहनिर्मिती, यज्ञकर्म आदी पुण्यकर्म केली जातात। म्हणूनच मकर संक्रांतीच्या या पुण्यकाळात दानधर्मालाही महत्त्व आहे। संक्रांती गर्दभवर विराजमान होऊन गुलाबी वस्त्र धारण करून मिठाईचे सेवन करत दक्षिणपासून पश्चिम दिशेला जाईल। दरम्यान मकर संक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो। यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगा स्नान, दानधर्म केला जातो। महाराष्ट्रात 3 दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते। संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत। मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्त्व आहे। या दिवशी जे माणसं दान देतात आणि हव्य कव्य करतात त्या वस्तू सूर्य यांना प्रत्येक जन्मात देत असतो, असा एक समज आहे। संक्रांतीचा सण हा आरोग्याशी निगडीत आहे। चांगले चुंगले पौष्टिक खा, शारीरिक मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा, एकमेकांशी गोड बोला, असा संदेश या सणातर्फे दिला जातो। अशा प्रकारच्या दर्जेदार मराठी माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी प्राईमला सबस्क्राईब करायला विसरू नका।